हॅलो गाय. सो एक दिवस उठायला उशीर झाला ना की सगळ्या कामाला उशीर होतं. तसंच आज माझ्यासोबत झालं. आरूला स्कूलला उशीर नको म्हणून ना हे पण मला मदत करायला आले होते. ते बटाटा कट करत होते आणि बाजूला उभी असलेली आरू ना धपकन खाली डब्यावरून पडली. कशी तरी रडायची तिला थांबवली आणि मी माझ्या कामाला लागले. मी तिच्यासाठी भजी करायला लागले होते. सिंपल केले होते आणि बटाटे डीप करून तव्यावर थोडंसं तेल टाकून फ्राय केलं. खूप तेलकट होतात ना म्हणून कढईमध्ये मी फ्राय केले नाहीत, तव्यावरतीच फ्राय केले. खूप छान झाले होते. पण थोडंसंच बनवलं होतं, पण किचन भरून पसारा झालेला तो सगळा आवरला. आणि आम्ही दोघांनी पण ना आरू झोपत असताना तिचे केस कापले, कारण ती केसच कापू देत नाहीये. केस कापायचं कारण म्हणजे ना तिला सर्दी खूप झालेली आहे. सो असा तिचा लुक दिसतोय. आता अजूनही आहेत केस कापायचे बाकी, पण ती कापूनच देत नाहीये. सो तिला तयार वगैरे केली, मी तयार झाले आणि तिला स्कूलला सोडली. बाहेर आले ना काही घ्यायचं आठवतं मला. ना आरूसाठी औषध आणायचं होतं, तिला सर्दी झालेली खूप ना. सो मेडिकल मध्ये गेले, औषध घेतलं, तिची पावडर संपलेली. सो ती पावडर घेतली आणि घरी आले. घरी आल्यावरती असं घर बघून ना एवढं भारी वाटलं ना, असं वाटलं की घरात कोणी पसाराच करू नये. मी आरूला स्कूलला सोडायच्या आधीच ना सगळी काम आवरून घेते, कारण घरी आल्यावरती काही काम नको. जर एखादं काम राहिलं तर मग ते आल्यावर करावंच लागतं. तसंच आज राहिलं होतं कपडे सुकत टाकायचं. सो कपडे वगैरे सुकत टाकले आणि आज पुन्हा ह्यांनी त्यांच्यासाठी ना पार्सल ऑर्डर केलं होतं. सो पटापट त्याची अनबॉक्सिंग केली आणि त्या पार्सल मध्ये ना सँडो होते, एकदम परफेक्ट बसले होते त्यांना. ग्रे आणि ब्लॅक कलरचे होते, छान होते. मग संध्याकाळच्या टाइमला माझ्यासाठी चहा बनवला, आरूसाठी शिरा केला. सो आज आमच्या होनांना चिकनची बिर्याणी खायची होती. सो आज चिकनचा बेत होता. सो यांनी मला चिकन आणून दिलं, ते वॉश करून दिलं. येता येताच त्यांनी तांदूळ, कोथिंबीर, बिर्याणी मसाला आणून दिला. त्यानंतर मग मी बनवाय वगैरे लागले. सो हे बनवायचं वगैरे होतं ना ह्यांच्याकडून चिकन तर मी साफ करूनच घेतलं. त्यासोबतच सगळं कांदे वगैरे कापून घेतले. ते कापेपर्यंत ना मी लसूण वगैरे सोलला आणि नंतर मग मी बनवायला वगैरे लागले. आज मी काय काय बनवलं होतं माहितीये का? सुक्क चिकन, कालवण, आरूसाठी आळणी काढून ठेवलं होतं आणि बिर्याणीचा बेस तयारच झालेला. फक्त त्यामध्ये ना भिजवलेला तांदूळ ऍड करायचा होता. मी किती उशीर वाट बघत होते की चिकन हलकंसं शिजेल म्हणून, आणि एवढं सगळं करायला ना मला ह्यांची खूप मदत लागली. सगळं झाकून वगैरे ठेवलं आणि चिकन मध्ये तांदूळ टाकला. बिर्याणी होते तोपर्यंत बोललं भांडी घासून घ्यावी, नाहीतर भांडी खूप पडतील. नंतर सगळं जेवण हॉल मध्ये आणलं आणि बघा आज मी काय काय बनवले. बिर्याणी, सुक्क चिकन, कालवण, भाकरी, यांच्या सगळं आवडीचं होतं. मग मस्त असं पोट भरून जेवण केलं. असा संपवला आजचा दिवस. भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय बाय.